मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची योजना, अत्यंत गाजलेली योजना. तर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार? बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न होते की आमचे पैसे जमा होणार का नाही, कारण मार्च महिन्यामध्ये 8वा व 9वा हप्ता जमा झाले, परंतु आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत जीआर सुद्धा आला होता आपल्या चॅनलवरती. त्याबद्दल अपडेट आली होती व अदितीताई तटकरे यांनी स्वतः लाईव्ह मध्ये येऊन सांगितलं होतं की हे आम्ही मानधन थांबवणार नाही, या संदर्भात कोणतेही आढावा घेणार नाही. आम्ही लाडक्या बहिणींना नक्कीच 1500 रुपये म्हणजे महिन्याच्या महिन्याला पैसे देत आहोत व पुढे जाऊन सुद्धा देणार आहे. एप्रिल महिन्याचे बजेट सादरीकरण झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असते, त्यामुळे थोडासा विलंब होत आहे ते हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये कोणतेही इथे फ्रॉड केला नाही किंवा कोणतेही इथे लाडकी बहीण योजना थांबवण्यात आली नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर मी प्रियांका नागने आपल्या योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींना कोणत्या हे पैसे मिळणार आहेत. आता बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमचे पैसे आले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे की तुमचे पैसे आलेत का नाही. तर अदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे की ते पैसेचे वितरित करण्यात आलं आहे व जीआर मध्ये सांगितलं आहे की किती कोटींचे इथे वितरण करण्यात आलेलं आहे. तर इथे बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर आतापर्यंत पैसे येण्यास का लेट होत होतं किंवा पैसे का आले नाहीत हा सुद्धा लाडक्या बहिणींना समजलंच पाहिजे आहे. मार्चमध्ये फायनान्शियल इयर एंडिंग होते, त्याच्यामुळे काय होते की ते एप्रिलमध्ये आता फायनान्शियल इयरची सुरुवात होत असते, त्याच्यामुळे काय होते की थोडंसं लेट होऊ शकतं. एप्रिल महिन्याची आर्थिक वर्षात सुरुवात होती म्हणजे मार्चमध्ये संपते आणि एप्रिलमध्ये सुरुवात होती, त्यामुळे ते काम सुरू असताना इथे थोडंफार लेट होऊ शकतं हे सुद्धा अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु कोणत्या लाडक्या बहिणीने पैसे मिळणार आहेत? ज्यांचे वय 65 वर्षाखालील आहे, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, अशा लाडक्या बहिणींना नक्कीच पैसे येत आहेत. तुम्ही जर हे पात्र असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आम्ही पात्र आहोत, आम्हाला पैसे मिळाले आहेत किंवा अजून पैसे आले आहेत का नाही, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व इथे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हा काही जीआर आला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे आपण सांगत आहोत, यामध्ये स्पष्टपणे मांडलेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लेखाशेखाली 3,960 कोटी इतका नियतव्यय मंजूर झाले आहेत व इथे 410 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आली आहे. आता हा शासन निर्णय काही खोटा नसणार आहे किंवा जे काही अदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की पैशांचे विलंबन होत आहे, कारण जे काही फायनान्शियल इयर एंडिंग होतं त्याच्यामुळे काम चालू असल्यामुळे इथे काय होतं की थोडंसं लेट होऊ शकतं, पण पैसे तर लाडक्या बहिणींना मिळणारच आहेत. कारण आतापर्यंत 9 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत व 10वा हप्ता सुद्धा मिळण्यास सुरुवात झाली आहे. 1500 रुपये मिळत आहे, 3000 रुपये नाही, त्यामुळे फेक बातम्यांकडे लक्ष देऊ नका. सध्या तरी 1500 मिळतात आहे, पुढे जाऊन तुम्हाला 2100 रुपये होईल का नाही त्याबाबतही अजून काही चर्चा नाही. पण आता लाडक्या बहिणींना प्रश्न आहे तो म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याचे एकत्रितपणे पैसे येणार का, त्यावरतीही कोणती अपडेट आली नाही. अपडेट आले का नक्कीच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा येणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुमचे पैसे आले नसतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण बातम्या असतात, जे योजना रिलेटेड असो, नोकरी रिलेटेड असो, जे काही लिंक असतात तिथे मी डिरेक्टली शेअर करते, जे तुमच्या मोबाईलमध्ये डिरेक्टली येते, त्यामुळे कोणतेही तुम्हाला मिस होणार नाही. तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट तुम्हाला मिळून जाणार, कुठेही तुम्हाला शोधावं लागणार नाही. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माहिती काही रखडलेलं नाही, आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो. महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो. त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा हा रुटीन असतो.
पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित